नमस्कार. सध्या मी पूर्णानंद भवन कणकवली इकडे आलो आहे, म्हणजे फोंडाघाट इकडे. तर इकडे माझी ओळख ती भाऊ देसाई यांच्याबरोबर झाली आहे. तर भाऊ देसाईंबरोबर सांगायचं झालं तर जवळजवळ 70 वर्ष ते पेटी वाजवत आहेत, म्हणजे हार्मोनियम आपलं बोलत आहे. तर आपण जाणून घेऊया त्यांचा अनुभव आणि त्यांना कशा पद्धतीने त्यांनी ती सुरुवात केली. काल नमस्कार. 27 डिसेंबरला मला वसंत देसाई संगीतकार की नाही त्यांचा हार्मोनियमचा पुरस्कार मिळाला. अरे अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. तुम्ही सुरुवात कशी केली? सुरुवात मी पहिली आम्ही घरातच आणि थोडं वडील आमचे थोडं ज्ञानी होते पण त्यावेळी पेट्या काय नव्हत्या. त्या हातपेटी कोणाची आणली तर भाता फुटलेला काय फुटलेला अशा परिस्थितीत आम्ही ती वाजवायचे, काहीतरी करायचं. नंतर मग मी शाळेत असताना मग वासू पोतकर म्हणून आमचे तेंडोलीचे चिपळूणचे, ते तिथनं आम्ही 2 भाऊ, मी माझ्या मागचा भाऊ तो तबला आणि मी पेटी. आम्ही शनिवारी सकाळी शाळा सुटली आलो घरी की आपण पेच घ्यायची आणि त्या वाटेने तेंडोली 6 किलोमीटर 6 ते 7 किलोमीटर जायचं. 6 किलोमीटरचा प्रवास जायचं आणि परत ते त्यांचं आटपून सगळं संध्याकाळी परत घरी यायचं. आणि आठवड्याचं एकदा सगळं तर आठवड्याने एकदा जात होतं. म्हणजे मी तुमचा 10 वर्ष केली. 10 वर्षाचा खडतर प्रवास, जवळजवळ 6 किलोमीटर जाणे हार्मोनियम शिकण्यासाठी, म्हणजे पेटी, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यातूनच हे परिपूर्ण झाले आणि आज सिंधुदुर्गात संपूर्ण नाव आहे भाऊ देसाई यांचं. अजून तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार मिळाले आहेत? आता लोककला अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि नॅशनलचा लोककलमध्ये कीर्तन आमची संस्कृती आहे कीर्तनची, आमची धारापकरणी उघडली ना, त्यांचा एक पुरस्कार मिळाला. पण एक प्रश्न माझा असा आहे, समजा कोणाला हार्मोनियम शिकायचं असेल तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? तर स्वतः हार्मोनियमसाठी चिकाटी पाहिजे, स्वतःच्या अंगात गाण्याचा गुण पाहिजे, म्हणण्याचं तत्व पाहिजे. आणि एकदा तो धंदा स्वीकारला तर आपण एक केलं की कमीत कमी म्हणजे सवय लावली एक महिने, तर ह्याच्यावर बघ त्याच्यावर बघ करायचं नाही. त्याचा 1 तासच रियाज करायचा, पण तो असा मन मोकळ्याने करायचा. कारण मी मध्य प्रदेशला ज्यावेळी कार्यक्रमला गेलो, जबलपूरला जबलपूरला गेलो, तर जबलपूरला तिथे दत्त मंदिर जायचं मोठं, तिथे कार्यक्रम होता, 9 दिवसाचा कार्यक्रम होता. आणि तिथे ह्या झाकीर हुसेनचे मामा ते मला माझ्या ह्याच्यात मिळाले. मग त्यांच्याकडनं मी थोडी माहिती घेतली. तर त्यांनी रियाज जो सांगितला मला की नाही, त्या रियाजचा अनुभव मी बाकीच्या विद्यार्थ्यांना दिला. ते कंटाळतात त्याच्यात कंटाळतात. कारण आमची कसं आहे, आम्हाला तात्काळ गुण मिळायला पाहिजे, तात्काळ गुण मिळत नाही. याला खडतर उपासना करावी लागते, रियाज करावं लागतं, खडतर उपासना करावी लागते. पुरुषोत्तम मालवणकर सारखे माझी पाठ ठोपटून मिळाले. आम्हाला ही कला, मी एवढी भीमसेनाने वाजवतो, पण ही तुमची हातपेढ्या, तुमची जी चलाकी आहे ती आमच्याकडे नाही कीर्तनाच्या बाबतीत. कीर्तनात आम्ही फेल म्हणून सांगितलं त्यांनी. पण हे काय आहे, पण पुरुषोत्तम स्वतःची मुलाखत मी घेतली मला माहितीसाठी. इथे एवढाच आमच्या यायचे मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं मला की अजूनही सुंदर काम तुमचं आहे यात बघा. अजून जसं असं आता काय, आता थोडंसं शरीर स्वास्थ्य आहे, मला ऐश्वर्या रोग काही नाही आहे, पण थोडं बंधन घातलंय मी बाहेरच्या प्रवासाला. लांब लांबचे सगळे उत्सव मी सोडले. आता रत्नागिरी पण सगळे जवळचे आपले थोडक्यात जायचे. आता कायम मी माणगावला टेंबे स्वामींकडे माणगावला कधी गेलात तर बघा भाऊ देसाई यांचं सांगितले की नाही, मी तर राहण्याची सुविधा करतायत बोलले. 20 वर्ष तिकडे, 20 वर्ष ते तिकडे आहेत जवळजवळ. तर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि कधी आम्ही आलो तर आम्हालाही शिकवा एवढंच सांगतो. तर त्याबरोबर आपल्या कुडादेशकर ज्ञाती बांधवांकडे पण तुम्हाला जर एखाद्या क्षेत्रात मोठ्यापर्यंत जायचं असेल आणि चांगलं यश संपादन करायचं असेल हार्मोनियमसाठी, तर भाऊ देसाई यांच्याशी संपर्क करायचा. वालावलच्या राहतात ना आसपास, वालावल अर्काच्या पूल जवळ राहतात, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. आणि अभिमान आहे की 70 वर्ष हार्मोनियम वाजवत आहेत, म्हणजे एवढं मोठं कार्य यांनी केलं आहे, ते खूप अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद.